झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येतं। महाराजांची कीर्ती जगात पोहोचावी यासाठी अरबी समुद्रात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे। देशाच्या राजधानीत असलेल्या महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था मात्र राज्य करताना दिसत नाहीये। झी मीडियाचा हा विशेष रिपोर्ट। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देशाच्या राजधानीत असलेला हा पुतळा एकेकाळी दिल्लीच्या स्टेशनवर उतरताच नजरेला पडणारा हा भव्य 40 फुटांचा पुतळा, त्याच्या भोवती आता झाडं झुडपं उगवली आहेत। याकडे ना दिल्ली पालिकेचं लक्ष आहे, ना उठसूट दिल्लीला पळणाऱ्या मराठी नेत्यांचं। मी ज्या वेळेला मी पार्कच्या दरवाजात गेलो आणि असं झाडीतून बघितलं तर मला काहीतरी आकृती दिसली की इथे काहीतरी आहे। आणि मग मी आतमध्ये गेल्यानंतर तो पुतळ्याची एकंदर परिस्थिती बघितली। सगळे बाजूला इवन ज्या चौथऱ्यावरती पुतळा उभा केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा झाडं आहेत। आणि दिल्लीमध्ये हे संबंध देशामधलं नेतृत्व तिथे जमतं। प्रत्येक स्टेटमधलं प्रत्येक राज्यामधले लीडर्स असतात, मिनिस्टर्स असतात, रोज त्यांचं तिथे वावटळ असते, तिथे जाणं येणं असतं। तर कुणालाच याची जाणीव झाली नाही। काही दिवसांपूर्वी या पुतळ्याचा जिरेटोप आणि तलवारीचं म्यान चोरट्यांनी लाभवलं होतं, पण हा पुतळा घडवणारे शिल्पकार भाऊ साठेंना याची काहीही माहिती न देता कुठल्या तरी शिल्पकाराकडून त्याची डागडुजी करून घेतली गेली। ही संतापजनक बाबही मराठी नेत्यांच्या नजरेआडच राहिली आहे। आपल्याकडे मुंबईला मला आठवतंय एअरपोर्टला शिवाजी महाराजांचा पुतळा होता, आहेच अजून तो, म्हणजे एसवा रोड पुतळा। त्याच्या हलवण्याच्या नुसत्या गोष्टी झाली पत्रामध्ये तर वावटळ उठली सगळीकडे। हां, सगळे पुढारी आणि सगळे जनता उठून उभी राहिली की हा पुतळा हलवाचा नाही म्हणून। कारण लोकांना माहिती आहे की त्याची किती आबाळ होते ज्या वेळेला तुम्ही हलवता एखादं मॉन्युमेंट। केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर चलो दिल्लीचा नारा देणारे देशगौरव सुभाषचंद्र बोस यांचं स्मारकही गायब झालंय। लाल किल्ल्यासमोर पूर्वी नेताजींचं हे स्मारक होतं। मेट्रो स्टेशन बांधण्यासाठी ते हटवण्यात आलं। खरं तर स्मारक सन्मानानं अन्यत्र हलवता आलं असतं, मात्र ती तसदी ही कुणीच घेतली नाही। महत्वाची बाब म्हणजे असा ग्रुप स्टॅच्यू घडवणं कठीण असतं। 4 मानवी आकृती, रायफल, झेंडा, तोफेचा गाडा हे सगळं एकत्र असलेला हा देशातला एकमेव ग्रुप स्टॅच्यू होता। आता हा पुतळा कुठे आहे हे कुणालाही माहिती नाही। सुभाष बाबू असोत की शिवाजी महाराज, राजधानीत असलेल्या या राष्ट्रपुरुषांच्या स्मारकाकडे कुणाचंही लक्ष नाहीये। ना राजकारणात रंगलेल्या मराठी नेत्यांचं, ना दिल्लीचे उंबरठे झिजवणाऱ्या मराठी नेत्यांचं, ना महाराजांच्या नावानं मत मागणाऱ्यांचं। एकीकडे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा घाट घातला जातोय, एकीकडे स्मारकांच्या हलवण्यावरून महाराष्ट्रामध्ये वाद उठतो, पण त्याचवेळी देशाच्या राजधानीमध्ये मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी दुरावस्थेमध्ये आहे। याच्यावरती महाराष्ट्रातले नेते काय म्हणणार? याच्यावरती दिल्लीमध्ये वजन असणारे महाराष्ट्रातले मंत्री काही बोलतील का? कॅमेरामन प्रकाश चव्हाणसह आदित्य निमकर, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।